इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। आज जी चर्चा सकाळपासून आम्ही पण ऐकतोय की उमेश दादांनी ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये जायचा निर्णय घेतलेला आहे, पण अजून तो काही अधिकृत समोर आलेला नाही। आणि मला असं वाटतं की उमेश दादा हे चांगलं नेतृत्व त्यांचं होतं। आमदार म्हणून चांगलं काम त्यांनी त्यांच्या मतदारसंघात केलं आहे, खासदार म्हणून सुद्धा माझ्यासोबत 5 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे। तर त्यांनी हा निर्णय घ्यायच्या आधी मला असं वाटतं की थोडं विचार करू सगळ्या पक्षश्रेष्ठींशी जर ते बोलले असते तर कदाचित याच्यातनं काही ना काही मार्ग निघाला असता। आज आपण बघतोय की भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय मोदी साहेबांचं, आदरणीय देवेंद्रजींचं नेतृत्व मान्य करून अन्य पक्षाचे मोठे मोठे नेतेसुद्धा आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे। आणि जर नाथाभाऊंनी जो विचार केला पक्षात परत वापसी करायची, घर वापसी करायची, तर मला असं वाटतं की सगळे लोक आणि पक्षसुद्धा त्यांचं स्वागतच करेल।